चला, आज आपण एका खास प्रवासाला निघूया. भारताच्या अशा जिवंत प्रदेशांमध्ये जिथे निसर्ग आणि संस्कृती एकमेकांच्या हातात हात घालून नांदतात. आपण सफर करणार आहोत भारताच्या बायोस्फिअर रिझर्वची. पण एक प्रश्न आहे, विचार करून बघा, की फक्त एका प्राण्याला, समजा वाघाला किंवा हत्तीला, वाचवणं पुरेसं आहे का? नाही ना. मग त्यांच्या संपूर्ण घराला, म्हणजे अख्ख्या परिसंस्थेला कसं वाचवायचं? हा खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर दडलंय बायोस्फिअर रिझर्व्ह ह्या संकल्पनेत. आता हे फक्त जंगल किंवा अभयारण्य नाही बरं का. ही एक अशी खास जागा आहे जिथे निसर्गाचं आणि तिथल्या सांस्कृतिक विविधतेचं संरक्षण तर होतच, पण त्याच सोबत तिथे राहणाऱ्या माणसांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचाही विचार केला जातो. म्हणजे बघा, निसर्ग आणि माणूस यांच्यात एक सुंदर समतोल साधण्याचा हा प्रयत्न आहे. भारतात या संकल्पनेची सुरुवात झाली 1986 साली. तेव्हा निलगिरी हा आपला पहिला बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून घोषित झाला. मग हळूहळू हे जाळं वाढत गेलं. जसं की 1999 मध्ये मध्य भारतातलं पचमढी आणि मग 2011 मध्ये पन्ना. ही एक सतत विस्तारणारी साखळी आहे. तर मग चला, आपल्या या भन्नाट सफरीची सुरुवात करूया थेट जगाच्या छतावरून. हो, आपल्या महान हिमालयीन पर्वतरांगांपासून. आपला पहिला थांबा आहे नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व्ह. हे 1988 मध्ये स्थापन झालं होतं. उत्तराखंडमध्ये पसरलेलं हे क्षेत्र तब्बल 5,860 चौरस किलोमीटरचं आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे उंचच उंच हिमालयीन परिसंस्था आणि इथला स्टार आहे हिमबिबट्या. त्याला VU म्हणजे वल्नरेबल किंवा असुरक्षित दर्जा दिलाय. यावरूनच लक्षात येतं की त्याचं संरक्षण किती महत्वाचं आहे. पण खरं आकर्षण आहे इथले रहिवासी, म्हणजे इथले प्राणी. हिमबिबट्या आणि कस्तुरी मृगासारखे दुर्मिळ आणि थोडेसे रहस्यमयी जीव इथे आरामात वावरतात. जरा कल्पना करून बघा, त्या बर्फाळ शांततेत या प्राण्यांना पाहणं किती अविस्मरणीय असेल. पण हिमालय म्हणजे फक्त बर्फ नाही बरं का. इथली विविधता आता अचंबित करणारी आहे. बघा, एका बाजूला हिमाचल प्रदेशातलं थंड वाळवंट आहे, तर दुसऱ्या बाजूला सिक्कीममध्ये आहे कांचनगंगा, जगातलं तिसरं सर्वात उंच शिखर. म्हणजे एकाच पर्वतरांगेत किती टोकाची भिन्नता आहे, नाही का? चला तर मग आता या उंच पर्वतरांगांवरून आपण खाली उतरूया आणि प्रवास करूया भारताचा विशाल आणि सुंदर किनारपट्टीकडे. एक आकडा सांगतो, 12,454 चौरस किलोमीटर. कल्पना करा, हे किती मोठं क्षेत्रफळ असेल. हे आहे आपल्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेल्या एका नैसर्गिक आश्चर्याचं. हे आहे कच्चं मोठं रण, थारच्या वाळवंटात पसरलेली एक अफाट खारट दलदल. आणि हे ठिकाण केवळ सुंदरच नाही, तर ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच माळढोक पक्ष्यासाठी एक खूप महत्त्वाचं आश्रयस्थान आहे. हा पक्षी आज अत्यंत धोक्यात आहे, त्यामुळे हे ठिकाण त्याच्यासाठी जीवनदायी आहे. आणि यावरूनच आपल्या किनारपट्टीची विविधता किती जबरदस्त आहे हे कळतं. बघा ना, पूर्वेला आहे सुंदरबन, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांनी तयार केलेला जगातला सर्वात मोठा खारफुटीचा म्हणजे मँग्रोव्हचा प्रदेश. आणि तिथून थेट दक्षिणेला गेलं की येतं मन्नारचा आखात, जिथे रंगीबेरंगी प्रवाळ आणि सागरी गवताची एक वेगळीच दुनिया आहे. ओके, किनाऱ्यावरून आता आपण देशाच्या अगदी हृदयात म्हणजेच मध्य भारतात प्रवेश करूया. चला, इथल्या घनदाट हिरव्यागार जंगलांची सफर करूया. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे निसर्गासोबत माणसाचाही तितकाच विचार केला जातो. सिमिलीपालसारख्या ठिकाणी तर आदिवासींचे अधिवास आणि हत्तींचे येण्या-जाण्याचे मार्ग म्हणजे एलिफंट कॉरिडॉर्स हे एकमेकांमध्ये इतके सुंदर गुंफलेले आहेत की ते वेगळे करताच येत नाहीत. आता मध्य भारतातल्या या राखीव क्षेत्रांच्या आकारातही खूपच फरक आहे. एकीकडे पचमढीसारखं क्षेत्र आहे, जे जवळपास 5,000 चौरस किलोमीटरमध्ये पसरलंय, तर दुसरीकडे पन्नासारखं क्षेत्र आहे, जे फक्त 543 चौरस किलोमीटरचं आहे. आणि हा आकार खूप महत्त्वाचा ठरतो, कारण वाघांसारख्या प्राण्यांना शिकारीसाठी आणि फिरण्यासाठी खूप मोठ्या जागेची गरज असते. मग या सगळ्याचा अर्थ काय? तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही राखीव क्षेत्र काही अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजातींसाठी अक्षरशः संजीवनी आहेत. बंगाल फ्लोरिकन, पिग्मी हॉग, आपला रॉयल बेंगॉल टायगर आणि आशियाई हत्ती या सगळ्यांचं भविष्य आणि अस्तित्व ह्या जागांवर अवलंबून आहे. चला, आता आपल्या या प्रवासाच्या आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता आपण भेट देणार आहोत दक्षिणेकडच्या घाटांना आणि समुद्रातल्या उष्णकटिबंधीय बेटांना.
आणि इथेच आहे भारताचा सगळ्यात पहिला बायोस्फिअर रिझर्व्ह निलगिरी. हा खरंच एक अनोखा खजिना आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे हा फक्त एका राज्यात नाही, तर तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक अशा 3 राज्यांमध्ये पसरलेला आहे. निलगिरीमध्ये तर निसर्गाचा एक असा चमत्कार घडतो जो पाहण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहतात. इथे निळकुरिंजी नावाचं एक फूल आहे, जे तब्बल 12 वर्षातून फक्त एकदाच फुलतं. आणि जेव्हा ते फुलतं तेव्हा अख्खे डोंगरच्या डोंगर निळ्या रंगाने न्हाऊन निघतात. काय सुंदर दृश्य असेल ते. पुढे अगस्थमलाई राखीव क्षेत्रातही आपल्याला पुन्हा एकदा निसर्ग आणि माणसाचं अतूट नातं बघायला मिळतं. हे ठिकाण तिथल्या स्थानिक काणी जमातीचं तर घर आहेच, पण त्याचबरोबर धोक्यात असलेल्या निलगिरी ताहर या प्राण्याचंही हे एक महत्त्वाचं आश्रयस्थान आहे. आणि आता मुख्य भूमीपासून खूप दूर, थेट बंगालच्या उपसागरात, इथे आहे ग्रेट निकोबार राखीव क्षेत्र. हे ठिकाण तिथल्या मूळ घनदाट उष्णकटिबंधीय जंगलांचं आणि डुगॉंगसारख्या सुंदर सागरी जीवांचं संरक्षण करतं. तर आपण हिमालयापासून ते समुद्रापर्यंत प्रवास केला आणि पाहिलं की हा केवळ जमिनीचा तुकडा नाही, तर हा एक जिवंत वारसा आहे. एक असं अद्भुत जाळं जे आपल्या भविष्यासाठी निसर्ग आणि संस्कृती या दोन्हींचं संरक्षण करतं. 18 हो, एकूण 18. ही 18 बायोस्फिअर रिझर्व्ह मिळून एक असं जिवंत जाळं तयार करतात, जे भारताच्या अफाट, प्रचंड मोठ्या जैविक आणि सांस्कृतिक विविधतेचं रक्षण करतं. तर मग शेवटी एक प्रश्न उरतो. अशा जिवंत भूभागाचं संरक्षण करण्यासाठी नक्की काय लागत असेल? हा प्रश्न फक्त सरकारसाठी किंवा शास्त्रज्ञांसाठी नाही, तर आपल्या सगळ्यांसाठी आहे. विचार करायला लावणारा, नाही का?